हा, तर इथे पहा एक्झाम्पल, इफ ए अपॉन बी इज इक्वल टू 7/3 देन फाइंड द व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग रेशिओज. त्याच्यामधला पहिला रेशिओ लिहिलेला आहे. मराठीवाले पण पहा, जर ए छेद बी बरोबर 7/3, जर ए छेद बी बरोबर 7/3, तर खालील गुणोत्तरांच्या किमती काढा असा प्रश्न आहे. ते गुणोत्तर पहिलं लिहिलेलं आहे. ओके, हा, आता आपल्याला हे सोडवायचं आहे, किंमत काढायची आहे. तर किंमत काढण्यापूर्वी आपल्याला जे दिलेलं आहे ते अगोदर लिहून घेतोय मी इथे. ए अपॉन बी इज इक्वल टू 7/3 हे दिलेलं आहे. 7/3 हे दिलेलं आहे गिवन. मराठीवाल्यांनी लिहायचं आहे दिलेले आहे. ओके, हा, आता पुढचा पार्ट पहा. आता इथे आपल्याला दिलेला जो रेशो आहे, गुणोत्तर आहे, याच्यामध्ये जर पाहिलं तुम्ही, इथे 5a आहे आणि इथे 3b आहे. इथे 5a आहे आणि इथे 3b आहे. मात्र इथे प्लस आहे आणि इथे मायनस आहे. बरोबर, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला जी क्रिया दिसते ती कॉम्पोनंडो डिव्हिडंडो दिसते, म्हणजे योग वियोग क्रिया दिसते. म्हणजे आपल्याला ही कोणाची योग वियोग क्रिया आहे हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. तर ही योग वियोग क्रिया कोणाची आहे पहा, 5a/3b याची इथे आपल्याला योग वियोग क्रिया दिसते. समजलं का? कॉम्पोनंडो डिव्हिडंडो याची दिसते पहा. आणि म्हणून आपल्याला हा रेशो मिळवायचा आहे. याची व्हॅल्यू सुरुवातीला आपल्याला मिळवायची आहे हे लक्षात घ्या. आणि याची जर व्हॅल्यू मिळवायची असेल तर इथे पहा, ए अपॉन बी ची व्हॅल्यू दिलेली आहे. ए अपॉन बी ची इथे व्हॅल्यू दिलेली आहे. ही ए अपॉन बी ऑलरेडी दिलेलं आहे इथे. तर इथे राहतात 5/3. त्यामुळे 5/3 नी मल्टिप्लाय करायचे आहेत हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. 5/3 नी मल्टिप्लाय करायचे आहेत. आता इथे आपण 5/3 नी मल्टिप्लाय करायचे आहेत. इथे पहा, देअरफॉर इथे 5 आहेत आणि इकडे 3 आहेत. ए अपॉन बी इंटू 5/3 इज इक्वल टू 7/3 इंटू 5/3. म्हणजे दोन्ही बाजूना आपण 5/3 नी 5/3 नी गुणलेलं आहे. मराठीवाले लक्षात घ्या. तर या दोन्ही बाजूना 5/3 नी गुणलेलं आहे लक्षात ठेवा. इथे कंसात लिहायचं 5/3 नी गुणून, मल्टिप्लाइंग बाय 5/3 इथे लिहू शकता तुम्ही. ओके, आता इथे गुणाकाराची क्रिया पहा. म्हणून इथे 5a छेद 3b बरोबर, इथे गुणाकार केला, अंशांचा गुणाकार अंशस्थानी, छेदाछेदांचा गुणाकार छेदस्थानी. बरोबर, इथे 7×5 = 35, अंशांचा गुणाकार अंशस्थानी आणि छेदाछेदांचा गुणाकार छेदस्थानी करायचा आहे. त्याच्यामुळे इथे येणार आहे 3×3 = 9. ओके, आणि मग आता इथे कॉम्पोनंडो डिव्हिडंडो करायचा आहे. बाय कॉम्पोनंडो डिव्हिडंडो पहा, बाय कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो म्हणजेच योग वियोग क्रिया करू. मराठीमध्ये योग वियोग क्रिया करू. आता आपल्याला इथे योग वियोग क्रिया करायची आहे. योग वियोग क्रिया कशी करायची पहा, तर अंशामध्ये छेद मिळवायचा आहे. म्हणजे तिथे 5a + 3b अपॉन 5a - 3b इज इक्वल टू 5a + 3b छेद 5a - 3b बरोबर. इकडे पण तसंच करायचं आहे. 35 + 9 छेद 35 - 9, 35 - 9 करायचं आहे. आता उत्तर काय मिळतं पहा, इथे 35 आणि 9 44 आणि 35 - 9 26.
आता इथे पुन्हा आपल्याला सोपं रूप देता येतं पहा. याला आपल्याला सोपं रूप देता येतं. 2 नी भाग जातो पहा, अंशाला आणि छेदाला. इथे 2 नी डिवाइड करायचे आहे. इथे 2 नी डिवाइड केले तर 2 2 जा 4, 2 2 जा 4, 22 आले. इथे 2 नी डिवाइड करायचे आहे. 2 1 जा 2, 2 3 जा 6. म्हणजेच आपल्याला याचं आन्सर जे आहे सिम्पलेस्ट फॉर्म काय मिळतो पहा, तर 5a प्लस 3b अपॉन 5a मायनस 3b इज इक्वल टू 22 अपॉन 13, 22/13. तर हे असं आपल्याला इथे पहिल्याचा आन्सर मिळालेला आहे. म्हणजे पहिल्याच आपल्याला इथे उत्तर मिळालेलं आहे. ओके. हा, आता आपल्याला नेक्स्ट सोडवायचं आहे. नेक्स्ट त्याच्यातलंच सेकंड सोडवायचं आहे. मी इथे आता ते खाली लिहितोय पहा. दुसरं, तर दुसरं आहे इथे 2a स्क्वेअर प्लस 3b स्क्वेअर प्लस 3b स्क्वेअर 2a वर्ग अधिक 3b वर्ग छेद 2a वर्ग वजा 3b वर्ग. मराठीवाले लक्षात घ्या. आता हे आपल्याला सोडवायचं आहे. आता इथे सुद्धा जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की इथे आपल्याला पाहिलं तर याच्यामध्ये सुद्धा योग वियोग क्रिया दिसते. डिव्हिडेंडो कॉम्पोनंडो डिव्हिडेंडो इथे आपल्याला पाहायला मिळते. कोणाची, तर 2a स्क्वेअर. इथे पहा 2a स्क्वेअर अपॉन 3b स्क्वेअर याचे पहा. म्हणजे याचे जर कॉम्पोनंडो डिव्हिडेंडो केला योग वियोग क्रिया तर 2a वर्ग अधिक 3b वर्ग छेद 2a वर्ग वजा 3b वर्ग मिळतात. हे लक्षात घ्या. तर हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. ते कॉम्पोनंडो डिव्हिडेंडो दिसते, योग वियोग क्रिया दिसते, आणि म्हणून आपल्याला सोडवताना काय करायचं आहे हे लक्षात आलं पाहिजे. तर दिलेलं आहे ते अगोदर लिहायचं आहे. इथे पहा a छेद b बरोबर 7/3. 7/3 हे आपल्याला दिलेलं आहे. 7/3 हे आपल्याला दिलेलं आहे. ओके. आता सुरुवातीला काय करायचं आहे पहा. इथे a स्क्वेअर आहे. इथे हा पहा a स्क्वेअर आहे आणि इथे b स्क्वेअर आहे. त्यामुळे स्क्वेअर करावा लागेल अगोदर, हे लक्षात घ्या. तर स्क्वेअर करायचा आहे. आपल्याला काय मिळेल पहा, स्क्वेअरिंग बोथ साइड्स. स्क्वेअरिंग बोथ साइड्स म्हणजे दोन्ही बाजूंचे वर्ग करून, दोन्ही बाजूंचे वर्ग करून. तर आपल्याला इथे दोन्ही बाजूंचं वर्ग करायचे आहेत सुरुवातीला, हे लक्षात घ्या. ओके. आता वर्ग कसे करणार पहा. वर्ग करताना इथे पहा a वर्ग छेद b वर्ग बरोबर 7चा वर्ग स्क्वेअर ऑफ 7 49, 7चा वर्ग 49 छेद 3चा वर्ग 9. आता पुन्हा पहा इथे आपल्याला 2 आणि इथे 3 आहेत पहा छेदस्थानी. म्हणजे 2/3 ने आपल्याला पुन्हा इथे गुणायला पाहिजे, तर आपल्याला हे मिळेल. लक्षात घ्या. आणि त्यामुळे आता आपण पुन्हा इथे 2/3 ने गुणायचं आहे. a स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर इंटू 2/3 म्हणजेच गुणिले 2/3. तसंच इकडे पण करायचं आहे. 49/9 गुणिले 2/3. 2/3 पहा. आता तिथे आता आपल्याला पुढे सोडवायचं आहे. पुढे सोडवल्यानंतर काय येणार पहा. हा गुणाकार आपल्याला करायचा आहे. गुणाकार केल्यानंतर काय येईल पहा. जस्ट अ मिनिट. आता आपल्याला गुणाकार करायचा आहे.
हा, गुणाकार करताना अंशांशाचा गुणाकार अंशस्थानी आणि छेदाछेदांचा गुणाकार छेदस्थानी करायचा आहे. एकच मिनिट, आपण सेपरेट करू पाठ. हा पहा, आता इथे 2 ने गुणायचं आहे, 2a वर्ग होईल. therefore 2a स्क्वेअर अपॉन, इथे पहा 3 ने मल्टिप्लाय करा, इथे 3b स्क्वेअर होतील. 3b स्क्वेअर इज इक्वल टू, इकडे पहा 49 गुणिले 2, 49 2 98, 98 अपॉन, इथे पहा 9 3 जा 27, 9 त्रिक 27. ओके, आता आपण आलो पहा मुद्द्यापाशी. म्हणजे आपल्याला इथे आता कॉम्पोनंडो डिव्हिडंडो करायचा आहे हे लक्षात येते इथे, आणि म्हणून पुढे म्हणायचं आहे आता बाय कॉम्पोनंडो डिव्हिडंडो, बाय कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो पहा, म्हणजेच योग वियोग क्रिया करू. मराठीवाल्याने इथे लिहायचं आहे योग वियोग क्रिया करू, योग वियोग क्रिया करू. आता योग वियोग क्रिया करायची, अंशामध्ये छेद मिळवायचा, म्हणजेच 2a वर्ग अधिक 3b वर्ग, अंशामध्ये छेद मिळवला आणि छेदस्थानी अंशामधून छेद वजा करायचा आहे. 2a वर्ग वजा 3b वर्ग बरोबर 98 अधिक 27 छेद 98 वजा 27. आता याची आपल्याला वजाबाकी करायची आहे. पहा आता इथे वजाबाकी काय येते आणि बेरीज काय येते, वरती पहा. वरती आपल्याला बेरीज करायची आहे. बेरीज किती येते पहा, 8 आणि 7 15, 1 9 1 10 2 12, 125 छेद 125 छेद 8 मधून 7 गेले 1, आणि आणखीन 9 मधून 2 गेले 7 येतील, काय येतील 7. म्हणजे आपल्याला इथे आन्सर काय मिळालेला आहे पहा, एक मिनिट, इथे 71 येतात. 125 छेद 71 ही कोणाची किंमत मिळाली, तर 2a वर्ग अधिक 3b वर्ग छेद 2a वर्ग वजा 3b वर्गची किंमत मिळालेली आहे. तर हे उदाहरण आपल्याला अशा पद्धतीने सोडवायचं आहे. ही किंमत इथे आपल्याला मिळालेली आहे. ओके, हा, आता काय शंका आहे का पहा, तुमच्या काय शंका आहेत का पहा.